जर तुम्ही देखील मेथी दाणा आणि त्यासोबतच कलौंजीचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असाल ना, तर थोडंसं थांबा. कारण तुम्ही तुमच्या केसांचं नुकसान करत आहात. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला योग्य पद्धत सांगणार आहे, की मेथी दाण्यांचा आणि कलौंजीचा वापर केसांवरती कसा करायचा. आणि त्यासोबतच तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे. कारण जर आतापर्यंत तुम्ही चुकीच्या पद्धतीने मेथी दाण्याचा वापर करत असाल ना, तर तुमचे केस आणखी जास्त प्रमाणावरती गळत असतील. आणि बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे केस देखील दाखवत आहे. तुम्ही इथं बघू शकता माझे केस किती जास्त लांब, दाट आणि मजबूत आहेत. जर तुम्हाला देखील माझ्यासारखेच लांब आणि दाट केस आवडत असतील ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. पण पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक जाड बुडाचं भांडं घ्यायचंय. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल त्याचा वापर तुम्ही आपल्या या रेमेडीसाठी नक्कीच करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर अजिबात करायचा नाही. आणि त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला इथं घ्यायची आहे आणि ती म्हणजे कलौंजी. बघा, बऱ्याच ठिकाणी याला नायजेला सीड्स किंवा मग कांद्याच्या बिया असं देखील म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला नक्की काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि बघा, याच कलौंजीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि सोबतच विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे जर तुम्हाला प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल ना, तर ती समस्या कमी होण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबतच कलौंजीच्या नियमित वापराने तुमच्या केसांची मुळं घट्ट होतात. आणि जेव्हा आपल्या केसांची मुळं घट्ट होतात, तेव्हा केस गळती कमी होते आणि केस वाढण्यासाठी देखील सुरुवात होत असते. त्यानंतर बघा, दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि ते म्हणजे मेथीदाणे. बघा, मेथीदाण्यांना फेनुग्रीक सीड्स असं देखील म्हणतात आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हे अगदी सहज अवेलेबल असतात. आणि आपण याचा वापर भाजीमध्ये किंवा मग मसाल्यांमध्ये करत असतो. पण हे आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानापेक्षा देखील कमी नाहीयेत. कारण यामध्ये प्रोटीन, निकोटिक ऍसिड आणि त्यासोबतच लिसेथिन नावाचे घटक असतात, ज्यामुळे आपले केस अगदी स्ट्रॉंग बनण्यासाठी, सिल्की आणि सॉफ्ट बनण्यासाठी मदत होत असते. बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेथीदाण्यांचे मोजकेच फायदे सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, हेच मेथीदाणे आपल्या केसांसाठी खरंच एखाद्या वरदानासारखं काम करतात. आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही याचे फायदे गुगलवरती देखील नक्कीच सर्च करू शकता. आणि त्यानंतर बघा, इथे मी जास्वंदाच्या फुलांचा देखील वापर करत आहे. कारण तुम्हाला तर माहीतच असेल की जास्वंदाची फुलं आणि त्यासोबतच जास्वंदाची पानं आपल्या केसांसाठी किती जास्त महत्त्वाची असतात. जर तुमच्याकडे फ्रेश अशी जास्वंदाची फुलं अवेलेबल नसतील तर तुम्ही ड्राय जास्वंदाच्या फुलांचा देखील वापर करू शकता. आणि बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला इथं लाल रंगाच्या जास्वंदाच्या फुलांचाच वापर करायचा आहे. कारण लाल रंगाची जास्वंदाची फुलं इतर फुलांपेक्षा अतिशय प्रभावी असतात. आणि यामध्ये अॅमिनो ऍसिड्स आणि सोबतच व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबतच आपल्या केसांची वाढ देखील होत असते. तुम्ही इथं बघू शकता, जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या मी वेगळ्या करून या रेमेडीमध्ये वापरत आहे. आणि तुम्हाला देखील मी सांगितलेल्या पद्धतीनेच ही रेमेडी बनवायची आहे. आणि बघा, जास्वंदाची फुलं तुम्हाला कुठेही आसपास अगदी इझिली मिळून जातील. आणि जर मिळालीच नाही तर मला कमेंट करून सांगा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जास्वंदाच्या फुलांच्या पावडरची लिंक देखील तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे वडाच्या पारंब्यांचा वापर देखील करणार आहोत. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की वडाच्या पारंब्यांमुळे जर आपली केस गळती झालेली असेल ना, तर त्या ठिकाणी देखील नवीन बेबी हेअर्स यायला सुरुवात होते. आणि बघा, जर अशा पद्धतीने तुम्हाला वडाच्या पारंब्या वापरायच्या नसतील तर तुम्ही वडाच्या पारंब्याचं तेल बनवून देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. असं केल्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्रतिम असे रिझल्ट पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर बघा, साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय. आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्हाला फिल्टर केलेल्या पाण्याचाच वापर करायचा आहे. कारण बघा, जेव्हा बोरिंगचं पाणी किंवा मग खारं पाणी आपण केसांसाठी वापरतो, तेव्हा आपल्याला जास्त प्रमाणावरती हेअरफॉलची समस्या जाणवते आणि केस देखील अगदी चिकट आणि रफ होण्यासाठी सुरुवात होते. बघा, आता या सगळ्या काही गोष्टी आपल्याला गॅसवरती ठेवायच्या आहे आणि व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी रेमेडी कशी बनवायची आणि ती कशा प्रकारे आपल्या केसांवरती अप्लाय करायची हे सगळं काही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल.
कारण बघा, बऱ्याच वेळा मला कमेंट्स येतात, की "ताई, हे सीरम किती वेळा ॲप्लाय करायचं आणि कशा पद्धतीने ॲप्लाय करायचं?" तर मी सगळं काही व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्किप वगैरे अजिबात करू नका आणि त्यानंतर अगदी 100% तुम्हाला तुमच्या केसांवरती रिझल्ट देखील भेटणार आहेत. आता तुम्ही इथं बघू शकता, आपलं पाणी व्यवस्थित असं बॉईल व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच आपण याच्यामध्ये ज्या काही गोष्टी वापरलेल्या आहेत, त्यामधील पोषक तत्व देखील आपल्या पाण्यामध्ये उतरायला सुरुवात झाली आहे. आता तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करू नका. तर लो फ्लेमवरती किंवा मग मीडियम फ्लेमवरतीच तुम्हाला हे सगळं काही सिरम बनवून घ्यायचं आहे. आणि हे सिरम मी स्वतः देखील माझ्या केसांवरती वापरून पाहिले आणि मला देखील खूप छान असे रिझल्ट मिळालेले आहेत. याचा कोणताही साइड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाही. कारण बघा, आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रिझर्व्हेटिव्हचा किंवा मग कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर अजिबात केलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे या सिरमचा वापर तुमच्या लहान मुलांसाठी देखील नक्कीच करू शकता. आणि बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेलं असेल, की बऱ्याच स्त्रियांचे आणि बऱ्याच मुलींचे केस हे खूप जास्त लांब असतात, दाट असतात. कारण बघा, त्या मुली आणि त्या महिला त्यांच्या केसांची काळजी देखील तेवढ्याच प्रमाणावरती घेत असतात. जर तुम्हाला देखील तुमचे केस लांब हवे असतील, दाट हवे असतील आणि सिल्की आणि स्मूथ हवे असतील ना, तर आठवड्यातून फक्त 1 ते 2 तास तुमच्या केसांसाठी टाईम द्या आणि त्यानंतर बघा, तुमचे देखील केस अगदी लांब होतील, दाट होतील आणि सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी देखील सुरुवात होईल. तर बघा, साधारणतः 10 ते 12 मिनिटांनंतर आपलं सगळं काही सिरम इथं रेडी होतं आणि जेव्हा तुम्हाला वाटेल, की सिरम रेडी झाले, तेव्हा गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद केल्यानंतर सिरम तुम्हाला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि जर का तुमच्याकडे टाईम नसेल, तर तुम्ही सिरमला गरम असताना देखील गाळून घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सिरम गरम असताना केसांवरती अजिबात ॲप्लाय करायचं नाही. बघा, इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गरम असतानाच हे सगळं काही सिरम मी गाळून घेणार आहे. तुम्हाला इथं दिसतच असेल, की आपल्या सिरमचा कलर किती जास्त चेंज झालाय आणि हाच कलर तुमच्या केसांवरती एखाद्या वरदानासारखं काम करणार आहे. बघा, गाळताना तुम्ही एखाद्या गाळणीच्या साहाय्याने गाळू शकता किंवा मग गाळणीने गाळायचं नसेल तर एखाद्या कॉटनच्या कापडाने देखील तुम्ही सगळं काही सिरम गाळून घेऊ शकता. आणि बघा, वरती जो काही चोथा शिल्लक राहिलाय तो फेकून वगैरे अजिबात देऊ नका. तर त्यामध्ये थोडंसं दही ॲड करा आणि त्याचा स्मूथ असा पॅक तयार करा. आणि रेडी झालेला प्रोटीन पॅक तुम्ही तुमच्या केसांवरती आठवड्यातून 1 वेळा नक्कीच ॲप्लाय करू शकता. आता इथं तुम्हाला दिसत असेल, की आपलं टोनर इथं रेडी झालंय आणि याचा कलर देखील तुम्ही बघू शकता आणि याच कलरमुळे तुमचे केस अगदी नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी देखील मदत होणार आहे. आता बघा, हे टोनर तुम्ही असं देखील केसांवरती नक्कीच ॲप्लाय करू शकता. पण मी काय करते, याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढं कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल ॲड करते. ज्यामुळे काय होतं, जर तुम्हाला हेअर फॉलची समस्या खूप जास्त प्रमाणावरती जाणवत असेल किंवा मग तुम्हाला छोटे-छोटे पॅचेस वगैरे पडलेले असतील, टक्कल पडण्याची समस्या जाणवत असेल ना, तर या सगळ्या काही समस्या हळू कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळेच तुम्हाला काय करायचंय, साधारणतः 1 चमचा एवढं कॅस्टर ऑइल देखील याच्यामध्ये ॲड करायचे. आणि जर तुमच्याकडे कॅस्टर ऑइल अवेलेबल नसेल, तर मला कमेंट करून सांगा. मी त्यावरती एखादा ऑप्शन तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल. बघा, कॅस्टर ऑइल ॲड केल्याच्या नंतर 1 ते 2 मिनिटांसाठी तुम्हाला हे सगळं काही टोनर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते, की हे केसांवरती कशाप्रकारे ॲप्लाय करायचं. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय, मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. जेणेकरून मला देखील समजेल, की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचत आहेत. तर बघा, आता हे सिरम केसांवरती कशाप्रकारे ॲप्लाय करायचं, तर ॲप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला केसांमधील गुंता काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे सिरम तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलने तुमच्या केसांवरती ॲप्लाय करू शकता. मी देखील काय करते, सगळं काही सिरम एका स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करते आणि त्यानंतर माझ्या केसांवरती ॲप्लाय करते. कारण बघा, जेवढ्या चांगल्या पद्धतीने हे सिरम तुम्ही तुमच्या केसांवरती ॲप्लाय कराल, तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती मिळणार आहे. पहिल्यांदा तर तुम्हाला केसांच्या मुळांवरती ॲप्लाय करायचंय आणि त्यानंतर केसांच्या संपूर्ण लेंथवरती ॲप्लाय करा. ॲप्लाय केल्याच्या नंतर अगदी हलक्या हाताने 4 ते 5 मिनिटं केसांवरती मसाज करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे केस बांधून ठेवू शकता. कमीत कमी 2 तास ठेवा किंवा मग रात्रभर ठेवू शकता. आणि बघा, त्यानंतर तुम्हाला अगदी माइल्ड शॅम्पूने म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे. आणि हेअर वॉश करताना जास्त गरम पाण्याचा देखील वापर अजिबात करू नका. थंड पाण्याने किंवा मग कोमट पाण्यानेच तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. चला तर मग, आठवड्यातून फक्त 2 वेळा सलग 2 ते 3 महिने तुम्ही या रेमेडीचा नक्की वापर करून बघा. तुम्हाला देखील खूप छान असे रिझल्ट मिळतील. बाय बाय.